नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ते आपण बनवणार आहे सोलापुरी स्टाईलमध्ये बाजरीच्या एकदम कुरकुरीत पापड्या म्हणजे बाजरीच्या भाकऱ्या कसा बनवायचं ते इथे आपण पाहणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्या आधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. आता तर सुरुवात करूया. इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ कुरकुरीत अशी बाजरीची भाकर सोलापूरची शान आहे. तर ती कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता असल सोलापुरी भाकरी बनवण्यासाठी मी आज वट्ट्यावर बनवणार आहे. वट्टा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण बाजरीचं पीठ दळून आणलेलं आहे ते आपण यावर चाळून घ्यायचे. बाजरीचं पीठ सर्वप्रथम आपण चाळून घेऊयात. अशीही तुम्ही भाकरी कधी बनवलीच नसेल आणि पाहिली पण नसेल. एकदम सोलापुरी स्टाईलमध्ये बाजरीच्या भाकरी इथं एकदम पातळ बनवण्यासाठी आपण वट्यावर पीठ चाळून घ्यायचं आहे. तर इथे आपण बाजरी दळून आणलेलं आहे ते आपण इथे चाळून घेऊयात. 5-6 भाकरी होण्या इतपत आपण बाजरीचं पीठ चाळून इथे घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपण थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं 1 चम्मच आपण हळद यामध्ये घालून घ्यायचं. मीठही 1 चम्मच घेतलात तरी चालेल. मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे, तर थोडं कमीच असायला पाहिजे, खूप जास्त नसायला पाहिजे. तेवढी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बाजरीच्या भाकरी बनवण्या सोप्या आहेत, पण पातळ बनवणं थोडंसं मुश्किल आहे. पण माझ्या पद्धतीने बनवाल तर तुम्हाला नक्की जमेल. तर मी सोलापूरकर, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. तर इथे पाहू शकता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी गरम करायची अजिबात गरज नाही. साधारण कोमट पाणी आपण जे घरात वापरतो तेच पाणी आपण इथे या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. काहीजण काय करतात, याला चिकट नसते म्हणून गरम पाणी, उकळतं पाणी यामध्ये घालतात. तर त्यामुळे पातळ भाकरी बनत नाहीत, एकदम कडक अशा होतात. तर इथे आपण कोणतंही पाणी न वापरता साधारण पाणी म्हणजे कोमट पाणी आपण यामध्ये वापरूयात. अजिबात गरम न केलेलं पाणी. तर इथे आपण हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे आपला हा मळून झालेला आहे. मस्त अशी पीठ व्यवस्थित मळून घेतलात तर अजिबात चिकट कमी होण्याची शक्यता नाही आहे. तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि भाकरी व्यवस्थित थापून घेऊया. तिथे तुम्ही पाहू शकता एक गोळा असा बनवून घेतला मी. तर इथे साधारण 8-10 भाकऱ्या बनतात त्यामध्ये. तर खूप छोटंसं असं गोळा घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता एक लिंबाचा गोळा इतपत आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ते हातावर आता आपण अशा पद्धतीने गोलाकार असा बनवून घ्यायचं आहे. एक गोळा घेतला आणि त्याचा गोलाकार असा बनवून घेतला. इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे मी तीळ पण घेतलेलं आहे. तीळ बाजरीच्या भाकरीवर लावण्यासाठी तीळ लागणार आहेत. तर इथे कोरडं पीठ मी घालून घेतलं सर्वप्रथम आणि त्यावर आपण तीळ घालून घ्यायचे. सगळीकडून तीळ लावून घेतल्यानंतर हलक्याशा हाताने एका हाताने सपोर्ट द्यायचा आहे आणि एका हाताने गोल गोल अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे आपण भाकरी थापून घ्यायचं आहे. तरी तुम्ही इथे पाहतच आहात. एक हाताने सपोर्ट द्यायचा आणि एक हाताने अशा पद्धतीने आपण ही भाकरी संपूर्ण थापून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही गोलगोल अशी भाकर थापून घ्यायचं आहे. आता आपण दोन्हीही हाताने ही भाकरी मोठं करून घेऊयात. इथे पाहू शकता एका हाताने सरकवायचं आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम पातळ अशी भाकर बनवून घ्यायची आहे. याला आणखीन मोठा होतो भाकर, तर मोठं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपला भाकर इथे तयार झालेला आहे. एकदम पातळ आणि एकदम पसरट असा भाकर आपला इथे तयार आहे. तर इथे आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे. तवा कडकडीत गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण ही भाकरी घालून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपली ही भाकर यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी घालून घेतल्यानंतर आपण पाणी लावून घ्यायचं याला.
तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण पाणी लावून घेतलं. थोडंसं कोरडं होईपर्यंत आपण त्या साईडने शेकू द्यायचं आहे. तर थोडंसं कोरडं झालं की ते आपण आता पलटून घ्यायचं आहे. एकदम पातळ आणि कुरकुरीत अशी आपली ही बाजरीची भाकरी असणार आहे. आता हे पलटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या भाकरी आपण आता पलटून घेऊयात. इथे पाहू शकता मस्त अशी आपण ही भाकरी पलटून घेतलेली आहे. एक बाजूने व्यवस्थित असा शेकला गेलेला आहे, म्हणजे मस्त भाजलेला आहे भाकरी. तर दुसऱ्या साईडलाही आपण भाजून घ्यायचं आहे. तर इथे एक साईडली झालं तर दुसऱ्या साईडने इथं पलटून घेतलं. इथेही दुसऱ्या साईडलाही मस्त अशी भाजलेली आहे. आता थोडंसं हलकंसं आपण कपड्याने दाबून घ्यायचं आहे आणि ही भाकरी तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा भाकरी तयार आहे. आता आपण ही भाकरी काढून घ्यायची आहे. तव्यातच एकदम कुरकुरीत होण्यासारखी आपण भाजून घेतलेली आहे. या भाकरी तुम्ही 15 ते 20 दिवस ठेवू शकता, आरामात राहतील. आणि कुठेही तुम्हाला प्रवासात वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्ही अशा भाकरी बनवू शकता. तर इथे पाहू शकता आता आपण आणखीन एक पिठाचा गोळा घेऊन, छोटा निंबाचा गोळा इतपत आपण घेऊन आता दुसरा भाकरीही थापून घेतो. एका हाताने सपोर्ट द्यायचा आणि दुसऱ्या हाताने थापून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण हा दुसरा भाकरही थापून इथे घेतोय. मस्त अशी दोन्हीही हाताने आपण ही भाकरी मोठं करून घेऊयात. आणि जर तुम्हाला थापायला जमत नसेल तर त्यासाठी करायचं बघा, तर पीठ घ्यायचं आणि आपलं मोठं एखादं भांडं घेऊन त्यामध्ये गरम पाणी करायचं. उकळत्या पाणीमध्ये पीठ घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग आपण लाटणीने लाटून घ्यायचं. मग आपल्या ज्वारीच्या भाकऱ्या, बाजरीच्या भाकऱ्या दोन्हीही बनवता येतात. तर इथे पाहू शकता आपण ही भाकरी तव्यामध्ये घालून घेतलेली आहे. ते आता व्यवस्थित पाणी लावून घेऊयात. थोडंसं पाणी गेलं की आपण पलटून घ्यायचं ही भाकरी. पहिली कशी बनवली तशीच आपण हेही भाकर अशाच पद्धतीने बनवायचे. तर ह्या साईडला झालं की दुसऱ्या साईडलाही आपण पलटून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता ही भाकरी जास्त फुगत नाही, कारण एकदम पातळ आणि कुरकुरीत असते ना, त्यामुळे जास्त फुगत नाही. जर तुम्ही जाड बनवाल तर एकदम टमदिसा फुगेल ही भाकरी. तर एकदम पातळ बनवल्याने ही भाकरी जास्त फुगत नाही. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या मंडळी ही बाजरीच्या भाकरी रेसिपी? तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर अशाही बाजरीची भाकरी तुम्ही संक्रांतमध्ये म्हणा, वेळ अमावस्येला तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही जमेल आणि आशा करते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर चला भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.